आणि आता थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत ठाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्री या लाभार्थ्यांची भेट घेताना दिसतायत घरोघरी जाऊन, आणि त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या नंतर आज मुख्यमंत्री हे ठाण्यात आहेत। तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे किती तारखेला मिळाला? तुम्हाला वाटलं होतं का एवढे लवकर पैसे येतील? म्हणजे फास्ट काम आहे, सरकारचं काम बरं आहे। आणि तुम्हाला गॅस सिलेंडर मिळाले? त्याचा पण चांगला लाभ मिळतोय आम्हाला। ते अन्नपूर्णा योजनेचा पण आम्हाला चांगला लाभ मिळतोय। आणि ते हाफ तिकीटचं तर एसटीचं हाफ तिकीट मस्त फिरायला सगळीकडे आहे, चांगलं आहे। हो, सगळं चांगलं आहे। पण ती लेक लाडकी लखपती योजनेचा तुम्ही फायदा घेतला? त्याचा हा म्हणजे आम्हाला तर नाही, पण सांगतो सगळ्यांना आणि भेटतोय पण। आता इथे आजूबाजूला आम्ही बघतोय ना, सगळ्यांना चांगला फायदा भेटतो। कारण जन्म झाला की 5,000, मग 6,000, 7,000, 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये आपल्याला एसटी मधून प्रवास करता की नाही? हा, करतो। हाफ तिकीट झाले म्हणल्यावर करतो। आणि अशा काही योजना येतात ना, त्या योजना आम्हाला मिळवून द्यायसाठी जानकर साहेब खूप प्रयत्न करतात। हा, ते हाफ तिकीट वाले पण झालं ना। आणि जे ज्येष्ठ आहेत 75 वर्षापेक्षा जास्ती त्यांना पूर्ण फ्री आहे। हा, त्यांना पूर्ण फ्री आहे। आणि 60च्या वर 65च्या वर आहे त्यांना हाफ आहे, आणि महिलांना हाफ तिकीट। त्याचा लाभ घेता तुम्ही? हो, घेतो। बा, आणि दुसरं मुलींचं शिक्षण आपण फ्री केलंय, उच्च शिक्षण। आता म्हणजे ती चिंता होती ना, कसं करणार कसं शिकवणार, तर ती चिंता सरकारने दूर केली। दुसरं, आपण कुटुंबाचा जो काही विमा होता म्हणजे ट्रीटमेंटचा 1.5 लाखाचा होता, तो 5 लाख केला, ते तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला सगळं माहिती आहे? अरे वा, मग तुम्ही इतर आजूबाजूच्या लोकांना पण सांगा। सांगतो, हो, माहिती आहे सगळ्यांना। हा, कारण त्याचा फायदा झाला पाहिजे ना दुसऱ्याला। आता जे युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, जे 12वी झाले, डिप्लोमा डिग्री, त्यांना आपण 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला देतो। काय देतो? मानधन, प्रशिक्षण भत्ता। देशातलं पहिलं राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला, आणि त्याचे पैसे आपण भरतो सरकार। म्हणजे कंपनीमध्ये अशी जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार, त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे। या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून मी आलोय। त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे, त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगायला गेले, सांगाल ना सगळं? हो साहेब, तुम्ही यायला असं वाटलं पण होतं, आम्ही तुम्ही आमच्या घरी यायला असं कधीच वाटलं नव्हतं। अरे, मी इथलाच माणूस आहे ना, तुमचाच माणूस आहे, परिवारातला। मी आता सगळ्यांना आपल्या परिवारातलाच समजतो। त्यामुळे या योजना आपल्याला प्रत्येक घराघरात पोचल्या पाहिजेत। जी सरकारने निर्णय घेतला जो, याचा लाभ मिळाला पाहिजे ना। नाही तर योजना ठेवून घेऊन निर्णय घेऊन जर लाभच मिळाला नाही तर उपयोग नाहीये। तुम्ही गावाला कोण आहे? तुमचं गावी आई बाबा गाव कुठलं गाव? बरं, तिथं आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलेलं आहे, हे तुम्ही त्यांना कळवा। सौर ऊर्जामध्ये तर त्याच्यामध्ये आपण तो मोठाच त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे। बाकी मला वाटतं तुम्हाला तर योजना भरपूर सगळ्या माहिती आहेत। आणि आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही 1,500 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे 3,000 आले ना, आता दर महिन्याला हे येत राहणार। तुम्हाला काही डाऊट आहे त्याच्यावर? लोक बोलतात विरोधक की बंद होणार ते तर बोल आहे। ह्याच्या अगोदर पण किती योजना आल्या, त्या तर चालूच आहेत ना, मग ही योजना पण चालूच राहणार असं विश्वास आहे आम्हाला। चालू राहावी असं वाटतं तुम्हाला? वाटतंय ना। आणि काय आता तुम्ही त्याच्यातून तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल त्या पैशांनी? काय करणार तुम्ही? घर खर्चासाठीच, आता आम्ही महिला आहे म्हणल्यावर घर खर्चासाठी नाही, घर खर्च आहे त्याच्यातून, म्हणजे तुमचं थोडं स्वतःच्या हक्काचे पैसे झाले ना। तुम्हाला आता माहेरला जायचं आहे, मग तुम्हाला पैसे मागायला जायचे ना। आता तुम्हाला काय? आता स्वतःच्या आमच्या हक्काचे झाले ना, आम्ही आमच्या मनाने वापरू शकतो। हा, हे फायदा आहे। आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण जरा महत्व वाढेल ना, कुटुंबामध्ये बहिणीचं महत्व। तर काळजी करू नका, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे।
आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली. आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या बहिणींना झाला पाहिजे, लाडक्या भावांना झाला पाहिजे, ज्येष्ठांना झाला पाहिजे, मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे, यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय आहेत. पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घेताय. आणखी लोकांना पण तुम्ही सांगा, असं असं हे करा, त्यांना मार्गदर्शन करा. योगेश तर आहेच, हा ठीक आहे. साहेब सांगतात ज्या काही योजना येतील त्या अगोदर प्रत्येक सगळ्यांना योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. बस या योजना तुमच्यासाठी आम्ही घेतल्या. आणि तुम्हीच इथून पुढे पण मुख्यमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता ते तर सगळ्या जनता जनार्दनाच्या हातात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत. किसन नगरमध्ये आज आपण फिरत आहात, सर्वसामान्य बहिणींना भेटत आहात, आईंना भेटत आहात, काय सांगाल? आनंद आहे. आणि खरं म्हणजे हा किसन नगर माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. इथूनच माझी सुरुवात झाली आणि आज मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला येतोय त्यांच्या घरामध्ये. त्याचा आनंद खूप मला आहे. आणि योजनांची जी माहिती आहे, माझ्या बहिणीला सगळ्या योजनांची माहिती आहे, ही आता दुसऱ्यांना देईल माहिती. त्यामुळे या माहितीचा फायदा माझ्या लाखो करोडो बहिणींना होईल, लाडक्या भावांना होईल, ज्येष्ठांना होईल, शेतकऱ्यांना होईल, सगळ्यांना होईल. याचा आनंद आहे मला. खरं तर या 10x10ची खोली आपण पाहतोय, यातनंच आपण लहानाचे मोठे झालेला आहात. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत त्याची जाण आपल्याला आहे. आत्ताच देखील आपल्याला ताईंनी सांगितलं की आपल्या 1,500मुळे मदतीचा हातभार होणार आहे. ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहण्यासाठी देखील कसे प्रयत्न शासन करणार आहेत काय? शासनाने प्रयत्न नाही, तयारी करून ठेवलेली आहे. प्रयत्न काय, त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जी योजना करतो ही परमनंट योजना असते, कायमस्वरूपी. जे आम्ही करणार तेच बोलतो आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो. म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणाला इथे छोटं घर आहे, आता आम्ही क्लस्टर योजनेमध्ये पण या सर्व रिडेव्हलपमेंट सुरू करतोय. यांना देखील हक्काचं मोठं घर मिळेल. तर नक्कीच आपण पाहतोय की सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. त्याचबरोबर लाडली बहीण योजनेमार्फत देखील जो मदतीचा हात मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपल्यासोबत ताई आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? मुख्यमंत्री आज आपल्या घरी आलेले आहेत, काय वाटतंय? खूप आनंद झालाय. वाटलं पण नव्हतं की साहेब आमच्या घरी कधी येतील. खूप आनंद झाला. आपल्याला सर्व योजना साहेबांनी सांगितल्या, या योजनांची आपण काय नेमकी माहिती दिलेली आहे? आता त्या योजनांचा फायदा तर खूप होतोय. जरी नाही कळाले योजना तर जानकर साहेब त्या समजावून सांगतायत की तुम्हाला अशा अशा योजना आलेल्या आहेत आणि त्याचा लाभ पण मिळवून देत आहेत. 1,500 रुपये आपल्याला मिळत आहेत. याचा नेमका फायदा आपण कसा करणार असं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विचारलं त्यावेळी एक आपण प्रश्न सांगितला, काय सांगाल? आता ते घरच्यासाठीच अजून तर काही ठरवलेलं नाही. आलेत पण अजून ठरवलेलं नाही त्याचं काय करायचं. या ठिकाणी महिला या 1,500 मध्ये अनेक फायदा होऊ शकतो असं देखील आपल्याला त्या सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाकडनं सुरू करण्यात आली असून आज मुख्यमंत्री स्वतः किसन नगरमधील ठाण्यामध्ये नागरिकांच्या घरी जाऊन भेट देत आहेत आणि याची जनजागृती, प्रसार, प्रचार दोन्ही करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका त्यांच्या काय भावना आहेत. ताई, काय सांगाल? आज स्वतः मुख्यमंत्री आपल्या दारात आलेले आहेत, काय नेमकं झालं? खूप खूप खुश आहोत खरंच. म्हणजे आज ते आम्हाला भेटायला इकडे आलेत आणि खरंच म्हणजे आता शब्दच नाही आमच्याकडे काही बोलायला, पण खूप बरं वाटतंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्वांच्या खात्यात पैसे येत आहेत. 2 हप्ते आलेले आहेत. मात्र विरोधक म्हणत आहेत की हे कधीही बंद होऊ शकतं आणि हे डायव्हर्ट केलेले पैसे आहेत. मी मगाशी एक शब्द बोलले तोच परत बोलते, भुंकणारे कधी चावत नाहीत. बस एवढंच. स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण जो योजना आहे त्याचा जनजागृती करत आहेत, त्याचबरोबर लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांसंदर्भात या योजनेसंदर्भात सांगत आहेत, काय सांगाल? खूप आनंद वाटतो कारण की काही गोष्टी आम्हाला माहिती नाही आहेत. आज त्यांनी प्रत्यक्षात येऊन आमच्याशी बोलले आणि आम्हाला सांगितलं, तर त्याच्यामुळे आम्हाला सगळं म्हणजे सगळ्या योजना ज्या आहेत त्या माहीत पडल्यात. आता पुढे बघूया. बाकी आम्ही नाही एवढं बोलता येत मला, प्लीज. काय सांगाल योजनेसंदर्भात? तुम्हाला काय सांगाल मुख्यमंत्र्यांकडनं? छान वाटतंय. मुख्यमंत्री येऊन भेटले, आम्हाला समाधान वाटलं आणि आम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपयेचा हप्ता आला. तर आम्ही खूप खुश आहे. मागे देखील काही ताई आहेत. ताई, काय सांगाल? आता पुढे आणखी काय अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांकडनं? ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, हक्काने काय मागाल?
काही नाही, हे जी योजना चालू आहे ही अशीच चालू राहू देत. ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना उपयोगी पडणारी आहे. ज्या घरामध्ये रोजचं चूल पेटणंही मुश्किल होतं, आज ते चालू झालेलं आहे ह्या पैशांमुळे थोडंफार प्रमाणे तरी. नक्कीच अत्यंत महत्त्वाचे शब्द या ताईंनी बोललेले आहेत की ज्यांच्या घरी खरंच दुर्बलता आहे किंवा चूल पेटणंही मुश्किल आहे, अशांसाठी ही योजना खरं तर खूप लाभदायी असल्याचं म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.